वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज संध्याकाळी आपण गणपतीची कोणती सेवा करणार आहोत, म्हणजेच कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरातल्या अडीअडचणी दूर होतील। सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण सेवेबरोबर काही उपायही करायचे आहे ज्यामुळे जे आपण काम करत आहोत त्यात आपल्याला यश प्राप्ती होण्यासाठी किंवा कामामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपण काही संध्याकाळी उपायही करायचे आहेत। तर बघा, आपल्याला जर एखाद्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर आपण ही एक सेवा करायची आहे किंवा उपाय म्हणू शकता। संध्याकाळी जेव्हा आपण दिवस मावळतो त्यावेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे। गणपती बाप्पाच्या समोर बसून आपण एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। तुम्ही 2-3 वड्या घेऊ शकता आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या पूर्ण संपेपर्यंत, जोपर्यंत त्या वड्या जळत आहेत तोपर्यंत आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे। म्हणजेच एक मंत्र पठण करायचा आहे, तो म्हणजे विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र पठण करायचा आहे। आणि आपली जी काही इच्छा आहे ते गणपती बाप्पांना आपण बोलायची आहे की कोणत्या कामामध्ये आपल्याला अडथळे येत आहेत आणि ते काम पटकन पूर्ण व्हावं अशी इच्छा करत आपण हे नामस्मरण करायचं आहे। लहान मुले असो किंवा मोठ्या व्यक्ती असो, सर्वांची आवडती देवता म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। त्यामुळे आपली काही जरी अडचण असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता, आपलं विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करू शकता। फक्त हा उपाय करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण हा कापूर प्रज्वलित करतो तर आजूबाजूला कुठलाही कपडा वगैरे नसावा, ही काळजी घेऊन आपण हा उपाय करायचा आहे। दिवसभरात आपल्याला सेवा तर करायच्या आहेत। जर सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी अथर्वशीर्षाचं पठण आवर्जून करा, कारण अथर्वशीर्षाचं पठण खूप खूप प्रभावी आहे। त्यामुळे तुम्ही चतुर्थीच्या दिवशी आवर्जून अथर्वशीर्षाचं पठण करावं। जर कुणी लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून ते करून घ्यावं। त्याचबरोबर बघा, बरेच जण चतुर्थीचा उपवास करतात पण संध्याकाळी उपवास सोडताना घाई करतात, चंद्रोदय होण्या अगोदरच उपवास सोडून देतात। तर असं करू नका, ती चतुर्थी पूर्ण होत नाही। चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला चतुर्थीचा उपवास सोडायचा असतो। चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची असते, चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं। म्हणजेच पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं चंद्राला पण अर्घ्य द्यायचं आहे आणि धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे। नंतर गणपतीची आरती करायची असते। गणपतीला जो काही आपण नैवेद्य दाखवणार आहोत, गोड काही आपण दाखवू शकतो, मोदकच शक्य होतील असं नाही, पण त्याऐवजी आपण काही गोड पदार्थ दाखवा, नैवेद्य, आरती करा आणि नंतर संध्याकाळी उपवास सोडायचा आहे। आणि चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता, तो म्हणजे आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। 21 दुर्वांची एक जुडी बनवायची आहे आणि ती जुडी आपल्या हातात घ्यायची आहे उजव्या, आणि त्या जुडीच्या बुडाशी आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। इथं मी दाखवत आहे बघा, पहिलं कुंकू लावून घेत आहे, मग हळद लावून घेत आहे आणि ती दुर्वाची जुडी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर उजव्या हातामध्ये धरून गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे। आपण हे 11 वेळेस पठण करायचं आहे। बघा, जर विद्यार्थी असतील किंवा लहान मुलं असतील, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा अभ्यास केलेला आठवत नाही, स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपण ही सेवा करू शकता। जर मुलं छोटी असेल तर आईनी पण ही सेवा केली तरी चालते, किंवा जर परीक्षा देणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी पण ही सेवा केली तरी चालते। आपल्याला ही दुर्वा हातामध्ये घेऊन गणपती स्तोत्र 11 वेळेस पठण करायचं आहे। ही सेवा खूप खूप प्रभावी आहे। गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि गणपती स्तोत्र त्यासाठी आपल्याला पठण करायचं आहे। याबरोबरच तुम्ही गणपती गायत्री मंत्र हा मंत्र पण तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणपती गायत्री मंत्र तुम्ही 11 वेळेस आवर्जून पठण करावा। तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगितलेले आहेत। जर विद्यार्थी असतील तर त्यांनी 21 दुर्वाची सेवा करावी, आणि जर तुम्हाला कोणत्या कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही संध्याकाळी कापूरचा उपाय करू शकता। त्याचबरोबर तुम्ही जर उपवास करत असाल तर चंद्रोदयाची पूजा करूनच उपवास सोडा। चला तर मग, व्हिडिओ अतिशय छोटा होता। व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।